नमस्कार मंडळी, राम राम. काय ओळख लागते ना? नाही तशी आपली मागची भेट होऊन काय लई दिस व्हाया नाहीत, पण तरी बी आपलं म्हणलं विचारावं. नाही म्हणजे समजा एखाद्या येळाला आमची तुमची गाठभेट मागच्या येळाला झाली नसत तर म्हणलं पुण्यांदा ओळख करून द्यावी. हा, माझं नाव शड्डू पाटील. आमच्या दोस्तांनी शाळेच्या वेळेलाच आमचं नाव शड्डू पाटील केलं. म्हणजे आमच्या शंकर मधलं श आणि आमच्या आबाच्या दगडू मधलं डू घेतलं आणि नाव केलं आमचं शड्डू पाटील. तवापासनं अख्खी पंचक्रोशी आमासनी शड्डू पाटील म्हणूनच ओळखती. होय, म्हणजे आता कसं आहे, ओळख झाली हो, पुण्यांदा सांगून टाकलं, मोकळं झालो. आता गंमत परवा अशी झाली की आम्ही परवा म्हणलं शहरामध्ये लई मॉल आल्या ती, म्हणलं या मॉल मध्ये काय माल असतोय ते तरी बघून यावं. आणि म्हणलं की एकटं जाण्यापरास कारभारणीला बी न्यावं. काय आहे की असं काहीतरी कवा तरी केलं, कुठंतरी जरा फिरवून आणलं की कारभारीनं आमची एकदम झॅक खुश होती बघा. नाही म्हणजे तशी सभान लई बेस आहे, तर फणसासारखी आहे, वरनं काट्यागत आतनं फणसाच्या गऱ्यागत गोड आहे. म्हणजे समजलं तर गोड, नाही समजलं तर टाकूर भेडवून घेणार. तेव्हा म्हणलं आपल्या कारभारणीला बी मॉल दाखवून आणावा. मग म्हणलं कारभारने आज चल तुला मस्तपैकी बाहेर फिरवून आणतो, मॉल दावून आणतो. ऐकल्यावर जाम भडकली राव. म्हणली काय लाज लज्जा हाय का नाही? हा, म्या घरात असताना असले धंदे करता सावय बाहेर जाऊन, आणि वरती मला बी म्हणत असं लाज नसल्यागत माल दावून आणतो म्हणून. काय लाज शरम आहे का नाही? आता मला हिच्या बोलण्यावर हसावं का रडावं काय बी कळना. मी म्हणलं अगं कारभारने माल नाही, मॉल मॉल. मग म्हणली या बया ते काय असतंय? अगं म्हणलं म्या तरी कुठं बघितलंय, पर असं ऐकलंय की आपला आठवड्याचा बाजार भरतो का नाही, तवा कशी रस्त्यावर सगळी माणसं दुकान मांडून बसलेली असतात, तसंच त्या मॉल मध्ये हायफाय लोक त्यांची दुकानं मांडून बसलेली असतात. आणि तिथं काय काय लई मिळतं म्हण, टीव्ही मिळतो, कापड मिळतात, अनबी काय काय मिळतं, लई काय काय मिळतं, चल बघून येऊ. मग म्हणली चला. आमचा जीव भांड्यात पडला. म्हणजे कारभारीच्या टक्कुऱ्यात किती शिरलं काय माहित नाही, तर मॉल मध्ये नेल्यावर मात्र कारभारीचा चेहरा खुलला बघा, अगदी गुलाबासारखा खुलला. आणि तवा जे काय सुटली आमची कारभारी सुसाट, अहो हे घ्या की, अहो धनी ते घ्या की, अहो हे घेऊया, अहो ते घेऊया, अहो बांगड्या घेऊया, लिस्पिक, होय होय ते लिस्पिक काय वाटायला लावतात त्या बायका, ते घेऊया. काय विचारू नका. अहो बायकांचं एक असतंय बघा, खरेदीला सोडलेली बाई आणि गावात सोडलेला वळू आवरता आवरत नाहीत. शेवटी म्हणलं कारभारने माझा खिस्सा आता सपला बर का, इथनं जायचं आहे परत व्यवस्थित. तेव्हा कुठं आमच्या कारभारणीनं सगळं आवरतं घेतलं. आता ह्यांची गृहमंत्र्यांची ड्युटी संपली आणि आमची म्हणजे अर्थमंत्र्यांची ड्युटी सुरू झाली. काउंटरवर गेलो, बिल बघितलं, म्हणलं किती आहे बाये, तर म्हणली 5419 रुपये. मग आम्ही बी काढून ठेवलं 5420 रुपये. म्हणलं बाई आता 1 रुपये परत दिल. कुठलं काय? हातावर चॉकलेट ठेवलं. म्हणलं काय ग तुझा काय वाढदिवस आहे काय? म्हणली नाही. मी म्हणलं माझा बी वाढदिवस नाही. मग कशा पाहिजे हे चॉकलेट? ती म्हणली सुट्टा रुपया नाही. मग म्हणलं हे चॉकलेट कशा पाहिजे ग बाई, माझ्या घरी कोण बाब्या बाबी बी नाही, हे चॉकलेट खाया, मला माझा रुपयाच पाहिजे. तेव्हा म्हणली कशी? मग 9 रुपयावरच सुट्ट द्या. आईला टक्कुर सणकलं राव आमचं. आता ह्यांच्यासाठी काय आम्ही चिल्लरची पोती घेऊन येणार का काय? हा, ह्यांच्याकडे रुपया नाही म्हणून जर यांनी चॉकलेट गळ्यात मारली तर दिवसाकाठी 1000-2000चा धंदा तर करत असतील नो काही. चला एक समजून घेऊ की यांची अडचण आहे, यांच्याकडे सुट्टा रुपया नाही, पण त्याला बी इलाज आहे की. अहो तुमच्या नावाची टोकणं काढा की, तुमच्या बाजारच्या नावाची टोकणं काढा, रुपयाची म्हणा, 2 रुपयाची म्हणा, आणि त्या गिरायकाला ती टोकणं द्या. पुढच्या वेळेला ते गिरायक टोकन घेऊन येईल तेव्हा त्याच्या बिलात ना वजा करा. ह्यात गिरायकाचं बी काय नुकसान होणार नाही आणि तुमचा बी फायदा होईल. म्हणजे गिरायक ती टोकन घेऊन तुमच्याकडे येईल ना, हो तुमचा बी फायदा झाला, गिरायकाचं बी नुकसान नाही. ती चॉकलेट कशा पायी गळ्यात मारतायसा? हा,
आतनं खायची नसताना बी आम्हाला झक मारती चॉकलेट घेऊन जायला लागतात, तेव्हा हे चॉकलेट घ्यायचं काय मला पटलं नाही बघा. आता मी अडाणी माणूस, मला लई कळतंय अशातला भाग नाही. तुम्हासनी पटलं तर होय म्हणा, आणि खरंच पटलं असेल तर ही चॉकलेट घ्यायची आधी बंद करून टाका. त्याच्याशिवाय ह्यांचा ह्यो लुट्टालुट्टीचा धंदा बंद होणार नाही. आणि त्यासनी ह्यो उपाय सांगायचे तुम्हाला सांगितलंय मी, टोकणं काढा म्हणाव. हा, क्रांती एकट्याच्यानं होत नाही, तुम्ही बी समध्यानी ह्यात आलं पाहिजे, समध्यानी मिळून हे केलं पाहिजे, तेव्हा ही क्रांती घडल. चला, काय वाईट वंगाळ बोललो असेल तर माफी असावी. पुढच्या वेळेला परत भेटू. तवर राम राम. या शड्डू पाटीलचा राम राम.